नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आवळ्याचं प्रीमिक्स म्हणजेच आवळा सिरप. तर आवळे ही आपल्या शरीरासाठी खूपच हेल्दी आहे. रोज एक आवळा खाल्ला तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला होत नाहीत असं म्हटलं जातं. पण रोज एक कच्चा आवळा दिला तर मुलं खायला कंटाळा करतात. तर असं सिरप वगैरे बनवून ठेवलं तर त्याचं सरबत बनवून ती नक्कीच पितात. त्यांना नक्कीच आवडेल. म्हणून आज आपण पाहणार आहोत आवळ्याचं सिरप. तर मी ते पाव किलो आवळे घेतलेत. आवळे बघून घेताना कडक बघून घ्यायचे चांगले. आठवडी बाजारात अजूनही आवळे मिळत आहेत, तर मी कालच हे आणले. तर आता आपण हे आवळे ना मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण ते स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया. तर इथे मी कपडा घेतला आहे, आपण याच्यात पुसून घेऊया. थोडंफार पाणी राहिलं असलं तर निघून जाईल. आवळा बघून घेताना चांगला व्यवस्थित बघून घ्यायचा. थोडेफार डाग असले तरी चालतील, पण आवळा एकदम कडक असायला पाहिजे. तर आवळे मी इकडे पुसून घेतलेत. आता आपण हे कट करून घेऊया. तर इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे. आता आपण आवळे कट करून घेऊया. आवळ्याची आपल्याला बी घ्यायची नाही. याची बी आपण बाजूला करूया. ह्याच्या बारीक फोडी आपण करून घेऊया. आता मी इकडे आवळे सगळे कट करून घेतलेत आणि ह्या बिया बाजूला काढल्यात. ह्या बिया मी फेकून नाही देणार, कारण कधीतरी आम्ही गावाला वगैरे गेलो तर मग तिकडे मातीत रुजायला घालतो. झाड आलं तर आलं असं आम्ही बिया घरी ठेवून देतो. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यात आपण सर्व कट केलेले आवळे घालूया आणि जराही पाणी न घालता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मी इकडे एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा स्वच्छ कपडा ठेवला आहे. आता आपण हे वाटलेलं आवळ्याचे मिश्रण आहे तर ते आपण गाळून घेऊया. मिक्सर चालू बंद करून आवळे बारीक करून घ्यायचे. आता आपण याचा रस काढून घेऊया. तर मी हे आवळे पिळून रस घेतला आणि आता हा आतला चुरा राहिलेला आहे ना, तो तुम्ही उन्हामध्ये 4-5 दिवस चांगला वाळवून खायलासुद्धा वापरू शकता. आता इथे मी पाव किलो आवळ्याच्या सिरपसाठी पाव किलोपेक्षा जास्त म्हणजे 300 ग्राम गूळ घेतला आहे. तर आता आपण याचं सिरप बनवूया. आता मी इथे कढई तापून घेतली, त्याच्यामध्ये आपण गूळ घालूया. आणि सिरप घालूया आणि हे ढवळून याच्यातला आपण गूळ विरघळून घेऊया. हे सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली करपू शकतं, म्हणून थोड्या वेळाने हलवून घ्यायचं. आणि गॅस मी मध्यम ठेवला आहे. तुम्ही याच्यामध्ये गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता, पण साखरेपेक्षा गूळ बरा, म्हणून मी गुळाचा वापर केला आहे. आता याच्यामधला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण गॅस बारीक करूया. अर्धा चमचा काळं मीठ घालूया आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालूया. आता हे मिश्रण पुन्हा ढवळून घेऊया.
आणि आता बारीक गॅसवरती 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. मी हे 1-2 मिनिटं मिश्रण शिजवून घेतले. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे सिरप आपलं थंड झालेलं आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे. आता मी हे एका स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि ही बॉटल मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये तासभर वाळवून घेतलेली आहे. तर आता हे आपण बॉटलमध्ये भरून घेऊया. झाकण घट्ट लावून घेऊया आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा 2 चमचे सिरप काढून घ्यायचं आणि 1 ग्लास सरबत याच्यामध्ये बनवून तुम्ही केव्हाही पिऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.